ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाकू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 9 भाग 8 ओवी क्रमांक 355। मने वाचा करणी जयांची भजने देवांची वाहणी, ते शरीर जातीये क्षणी देवची जाले। अथवा पितरांची व्रते वाहती जयाची चित्ते, जीवित सरलिया तयांते पितृत्ववरी। का शूद्र देवतादी भूते तियेची जयांची परमदैवते, जिही अभिचारिकी तयांते उपासिले। तया देहाची जवणीक फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली, एवं संकल्पवशे फळली कर्मे तया। मग मीची डोळा देखिला, जिही कानी मीची ऐकिला, मनी मी भाविला वानिला वाचा। सर्वांगी सर्वा ठाई मीची नमस्कारिला, जिही दान पुण्यादिके जे काही, ते माझियाची मोहरा। मनाने वाचेने आणि सर्व इंद्रियांनी ज्यांचा भजन प्रवाह इंद्रादी देवांच्या मार्गाकडे आहे, त्यांना देहपात घडताच स्वर्गात त्या त्या देवतेचे रूप मिळते। अथवा श्राद्ध पक्षादी जी पितृव्रते जे अंतःकरणपूर्वक पाळतात, ते मेल्यावर त्यांना पितृलोकांची प्राप्ती होते। किंवा भूतखेतादी क्षुद्र देवता इत्यादी ज्यांची परमदैवते आहेत, ज्यांनी त्यांची जारण मरणादी कर्मांनी उपासना केली, त्यांचा देहरूपी पडदा मृत्यूने दूर केला की त्यांना पिशाच्य योनी प्राप्त होते। अशा प्रकारे त्यांची कर्मे त्यांच्या संकल्पानुसार फळ देतात। मग ज्यांनी डोळ्यांनी माझे दर्शन घेतले, कानांनी माझे नामश्रवण केले, मनामध्ये माझेच चिंतन केले, वाणीने माझी कीर्ती गायली, ज्यांनी सर्व अंगांनी सर्व जागी मला उद्देशून नमस्कार केला, आणि दान पुण्य इत्यादी जे काही ते माझ्या प्रित्यर्थे केले, जिही मातेची अध्ययन केले, जे आत बाहेरी मियाची धाले, जयांचे जीवित्व जोडले मजची लागी। जे अहंकारू वाहत आंगी, आम्ही हरीचे भूषावया लागी, जे लोभिये एकची जगी माझे निलोभे। जे माझे निकामे सकाम, जे माझे निप्रेमे सप्रेम, जे माझिया बोली संभ्रम नेनती लोका। जयाची जाणती मजची शास्त्रे, मी जोडे जयांचे निमंत्रे, ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज। ते मरणा ऐलीच कडे, मज मिळवून गेले पुढे, मग मरणी आणखी कडे जातील केवी। ज्यांनी माझे ज्ञान करून देणाऱ्या ज्ञानाचेच अध्ययन केले, जे अंतर्बाह्य मद्रूप होऊन तृप्त झाले, त्यांनी आपले जीवन सर्वस्व मलाच अर्पण केले। आम्ही हरीचे दास आहोत असे भूषण मिरविण्याकरता ते अहंकार बाळगतात। ते जगात एकट्या माझ्या लोभाने लोभी होतात। जे माझ्या प्राप्तीच्या कामनेने सकाम होतात, ते माझ्याविषयीच्या प्रेमाने प्रेमव्याकुळ होतात। जे माझ्याविषयी भुलल्यामुळे ज्यांना लौकिकतेचे भान उरले नाही, ज्यांची शास्त्रे केवळ मलाच जाणतात, ज्यांच्या मंत्रांनी माझी प्राप्ती होते, ते त्याच मंत्राचे जप करतात। ते मृत्यू येण्यापूर्वीच माझ्या सत्य शुद्ध अविनाशी स्वरूपात मिसळून गेले, ते मरणानंतर दुसरीकडे कसे काय जातील। म्हणून मध्या जिजे जाहाले, जे माझ्या सायुज्य आले, जिही उपचार मिशे दिधले आपण पेमज। पै अर्जुना माझे ठाई, आपण पेविन सौरसू नाही, मी उपचारिकव नाही ना कळेगा। एथ जाणीव करी तोची नेने, आथिले पण मिरवी तेची उणे। आम्ही जाहलो ऐसे जे म्हणे,
तो काहीची नव्हे. अथवा यज्ञदानादि किरीटी का तपे हणजे हुटहुटी. ते तृणायकासाठी न सरेथ. पाहे पा जाणिवेचे निबळे. कोण वेदापासुनी असे आगळे. की शेषाहुणी तोंडाळे बोलके आधी. तोही आंतरुणा तळवटी दडे. येरू नेती नेती म्हणोनी बहुडे. एथ सनकादिक वेडे पिसे जाहले. करिता तापसांची कडसनी. कवणू जवळा ठेविजेल शूळपाणी. तोही अभिमानू सांडूणी पायवणी माथा वाहे. म्हणून जे माझे उपासक झाले, ज्यांनी सेवेच्या निमित्ताने स्वतःला मला अर्पण केले, ते माझ्या स्वरूपाला येऊन पोहोचले. अर्जुना, माझ्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या अनुभवा वाचून गोडी नाही. मी कोणत्याही अन्य उपायांनी कोणासही वश होत नाही. येथे जो मी परमात्मस्वरूप जाणतो असे म्हणतो, तो अज्ञानी समजावा. जो आपली संपन्नता मिरवितो, त्यामध्ये उणेपणा असतो. आणि आम्ही कृतार्थ झालो असे म्हणणाऱ्याला काही महत्त्व नाही, असे जाणावे. अथवा अर्जुना, यज्ञ, दान किंवा तप यांच्या सामर्थ्याने मी सहज भगवत प्राप्ती करून घेईन, अशी फुशारकी मिरविणाऱ्यांना मी काडी इतकेही महत्त्व देत नाही. ज्ञान संपन्नतेमध्ये वेदापेक्षा अधिक सामर्थ्यवान कोण आहे? किंवा सहस्त्रमुखाचा बोलण्यात कुशल असा शेषापेक्षा दुसरा कोणी आहे का? तो शेषही माझ्या अंथरुणाखाली दडतो. दुसरा माझे वर्णन करणारा वेद माझ्या स्वरूपाचा विचार करताना असे नाही म्हणून मागे वळतो. माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सनकादिक ज्ञानीही गांगरून वेडे झाले आहेत. श्रेष्ठ तपस्व्याची निवडी करावी म्हटले तर महादेवाशिवाय परम तपस्वी अन्य कोणीही नाही. त्या शिवानेही माझे चरणोदक असलेली गंगा विनम्रतेने मस्तकी धारण केली आहे. नातरे आथिलेपणे सरिसी. कवणी आहे लक्ष्मीये ऐसी. श्रिये सारीखिया दासी घरी जियेते. तिया खेळता करीती घरकुली. तया नामे अमरपुरे जरी ठेविली. तरी न होती काय बाहुली इंद्रादिक तयाची. तिया नावडोणी जेव्हा मोडिती. तेव्हा महेंद्राचे रंक होती. तिया झाडा जेवते पाहती ते कल्पवृक्ष. ऐसे जियेचिया जवळिका. सामर्थ्य घरीचिया पायिका. ते लक्ष्मी मुख्य नायका न म्हणेची येथ. संपन्नतेमध्ये लक्ष्मीसारखे श्रेष्ठ अन्य कोणी आहे का? श्रीदेवी म्हणजे अष्टमहासिद्धी सारख्या दासी लक्ष्मीच्या घरी राबतात. ज्यांनी सहज भातुकलीचा खेळ खेळताना घरकुले केली तर त्यालाच लोक अमरावती म्हणतात. मग इंद्रादिक देव त्यांच्या खेळातील बाहुल्या होणार नाहीत का? खेळाचा कंटाळा येऊन त्या दासी जेव्हा ती घरकुले मोडतात तेव्हा इंद्रासारखे देव भिकारी होतात. त्या ज्या झाडाकडे सहज दृष्टिक्षेप टाकतात ती सर्व झाडे कल्पवृक्ष होतात. अशा प्रकारचे अलौकिक सामर्थ्य जिच्या घरी तिच्या सेवेसाठी रात्रंदिवस राबणाऱ्या दासी आहेत, त्या मुख्य नायिका असणाऱ्या लक्ष्मीचेही या नारायणाजवळ फारसे महत्त्व नाही. मग सर्वस्वे करुणी सेवा. अभिमानो सांडुणी पांडवा. ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र जाहाली. म्हणोनी थोरपण परा सांडिजे. येत युत्पत्ती आगवी विसरीजे. जय जगा धाकुटे होईजे तै जवळी कमाजी. अगा सहस्त्र किरणाची दिठी. पुढा चंद्रुही लोपे किरीटी. तेत खद्यो तुका हुटहुटी आपुले नितेजे. तैसे लक्ष्मीयेचे थोरपण न सरे. जेत शंभूचे ही तप न पुरे. तेथ येर प्राकृत हेंदरे केवी जाणू लाहे.
या लागी शरीर सांडोवा कीजे, सकळ गुणांचे लोण उतरीजे, संपत्ती मधु सांडिजे कुरवंडी करुणी. मग अर्जुना, ती लक्ष्मी आपल्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्याच्या अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली. त्यावेळी ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला पात्र ठरली. म्हणून स्वतःच्या मोठेपणाच्या कल्पना दूर कराव्यात, ज्ञानाचा गर्व सोडावा. सर्व जगापेक्षा मी लहान आहे अशा भावनेने नम्र व्हावे, तेव्हा माझे सानिध्य प्राप्त होते. अरे अर्जुना, सहस्त्र किरणे असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्रसुद्धा फिका पडतो. तेथे काजव्याने आपल्या प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा? जेथे लक्ष्मीचे मोठेपण, शंकराचे तप याचे महत्त्व उरत नाही, तेथे दुबळे सामान्य हेंद्रे मनुष्य कसे प्रवेश करू शकतील? याकरिता परमात्म्यावरून आपला देहाभिमान ओवाळून टाकावा. सर्व सद्गुणाची प्रतिष्ठा निंबलोनाप्रमाणे त्याच्यावरून उतरून फेकून द्यावी. संपन्नतेचा गर्व कुरवंडी करून टाकावा. मग निस्सीम भाव उल्हासे, मज अर्पावयाचे निमिसे, फळ एकावडे तैसे भलतयाचे हो. भक्तू माझ्याकडे दावी, आणि मी दोन्ही हात वोडवी, मग देठू न फेडिता सेवी आदरेशी. मग अमर्याद प्रेमरसाच्या उत्कर्षाने जेव्हा एखादा भक्त कोणत्याही झाडाचे फळ मला अर्पण करण्याच्या उद्देशाने पुढे करतो, तो माझ्याकडे करतो, तेव्हा मी मोठ्या उत्सुकतेने दोन्ही हात पुढे करून त्या फळाचा देठ काढून न टाकता आदराने त्याचे सेवन करतो. पैगा भक्तीचे निनावे, फूल एक मज द्यावे, ते लेखे तरी म्या तुरंबावे, परिमुखीची घाली. हे असो कायसी फुले, पाणची एक आवडे ते जाहले, ते साजूकही न हो सुकले भलतैसे. परी सर्व भावे भरले देखे, आणि भुकेला अमृते तोखे, तैसे पत्रची परी तेणे सुखे आरोगू लागे. अथवा ऐसेही एक घडे, जे पालाही परी न जोडे, तरी उदकाचे तवसाकडे नव्हेल की. ते भलतेथ निमोले, न जोडिता आहे जोडले, तेच सर्वस्व करुणी अर्पिले जेने मज. तेने वैकुंठापासोनी विशाळे, मज लागी केली रावळे, कौस्तुभाहुणी निर्मळे लेणी दिधली. दुधाची शेजारे, क्षीराब्दी ऐसी मनोहरे, मज लागी अपारे सृजिली तेने. अरे, एखाद्याने भक्तियुक्त अंतःकरणाने मला फूल वाहिले तर ते वास्तविक मी हुंगावे, पण भक्तिप्रेमाने भुलल्यामुळे ते मी तोंडातच घालतो. हे असो, फुलाची गोष्ट कशाला? अरे, भक्ताने प्रेमपूर्वक वाहिलेले एखादे पान, तेही सुकलेले असले तरी चालेल, परंतु ते पान परिपूर्ण भक्तीने भरलेले आहे एवढे मी पाहतो. आणि भुकेलेला माणूस अमृताने तृप्त व्हावा तसे ते पानच मी तितक्याच आनंदाने खाऊ लागतो. अथवा असेही एक वेळ घडेल की तो पालाही कदाचित मिळणार नाही, मग पाणी मिळायला संकट तर पडणार नाही ना. पाणी हे कोणत्याही ठिकाणी मोल न देता मिळते, पण तेच मोफत मिळालेले पाणी भक्त आपले सर्वस्व म्हणून मला अर्पण करतो. त्याने हे अल्प समर्पण करून मला वैकुंठापेक्षाही मोठी मंदिरे बांधून दिली आणि कौस्तुभापेक्षाही जास्त तेजस्वी रत्नालंकार मला अर्पण केले. त्याने क्षीरसागरासारखी अपरंपार आणि सुखकर, मनोवेदक अशी दुधाची शय्यास्थाने माझ्या ठिकाणी निर्माण केली असे मला वाटते. कर्पूर चंदन अगरू, ऐसे या सुगंधाचा महामेरू, मज हातीवा लाविला दिनकरू दीपमाळे. गरुडासारिखी वाहणे, मज सूरतरूंची उद्याने, कामधेनूंची गोधणे अर्पिले तेणे.
मज अमृताहुनी सूरसे, वोणी वोगरिली बहुवसे, ऐसा भक्ताचेनी उदकलेशे परितोषेगा। हे सांगावे काय किरीटी, तुवाची देखिली आपुलिया दिठी, मी सुधाम्याचिया सोडी गाठी पव्हाला यागी। पै भक्तिये की मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या। येर पत्र पुष्पफळ, ते भजावया मीस केवळ, वाचुणी आमुचा लाग निष्फळ भक्ती तत्व। भक्ताने जर कापूर, चंदन, अगरू मला भक्तीने अर्पण केले, तर या सुगंधी पदार्थांचा मेरू एवढा मोठा डोंगर त्याने मला अर्पण केल्यासारखे होते। किंवा त्याने गरुडासारखी वाहने, कल्पवृक्षाची उद्याने आणि कामधेनूचे कळप मला अर्पण केले, किंवा अमृतापेक्षाही स्वादिष्ट अशी विविध प्रकारची दिव्य पक्वाने त्याने मला अर्पण केली। अर्जुना, मी भक्ताच्या थेंबर पाण्यानेही संतुष्ट होतो। अरे हे काय सांगावे, मी भक्त सुदाम्याच्या मुठभर पोह्याच्या प्राप्तीसाठी स्वतःहून चिंध्याच्या गाठी हाताने सोडल्या। हा प्रसंग तू डोळ्याने पाहिला आहेस। अरे मी केवळ भक्तीच जाणतो, लहान थोर यामध्ये भेदभाव पाहत नाही। खरा भाव दृष्टीस पडला की त्यांचा पाहुणचार कसाही असला तरी त्याचा स्वीकार करतो। बाकी पान, फूल, फळ हे केवळ भक्ती दाखविण्याचे साधन वस्तू आहे। आम्हाला शुद्ध भक्ती तत्वाची आवड आहे। म्हणून अर्जुना अवधारी, तू बुद्धी एकी सोपारी करी, तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते। जे जे काही व्यापार करिसी, का भोगहन भोगिसी, अथवा यज्ञी यजिसी नानाविधी, ना तरी पात्र विशेषे दाने, का सेवका देसी जीवने, तपादि साधने व्रते करिसी। ते क्रिया जात आघवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोणी करावे माझिया मोहरा। परी सर्वथा आपुलिया जीवी, केली याची शंका काहीच नुरवी, ऐसी धुवोणी कर्मे द्यावी माझिया हाती। म्हणून अर्जुना, तू सोप्या उपायाकडे लक्ष दे। हे साधायचे असेल तर तू आपल्या मनामध्ये माझा विसर कधीही पडू देऊ नकोस। तू जी जी कर्मे करशील, किंवा विषय भोगशील, किंवा नाना प्रकारच्या यज्ञांनी हवन करशील, अथवा सत्पात्री दाणे देशील, किंवा सेवकांच्या निर्वाहाची सोय लावशील, किंवा तपे, व्रते इत्यादी आचरशील, ते जे जे कर्म जसे जसे तुझ्याकडून सहजपणे घडेल, ते सर्व भक्ती भावनेने माझ्या प्रित्यर्थ आहे अशा समजुतीने कर। परंतु असे करताना त्यामध्ये अहंकाराचा लवलेशही ठेवू नकोस। अशा प्रकारे अहंपणाचा दोष जाऊन शुद्ध झालेली कर्मे मला अर्पण करण्यात यावीत। मग अग्निकुंडी बीजे घातली, तिये अंकुरदशे जेवी मुकली, तेवी न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे। अगा कर्मे जय उरावे, तै तिही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एक। ते उगाणिले मज कर्म, तेव्हाची पुसले मरण जन्म, जन्मासवे श्रम वरचीलही गेले। म्हणून अर्जुना या परी, पाहेचा वेळू नव्हेल भारी, हे संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझ। या देहाची या बांधोडी न पडिजे, सुख दुःखाची या सागरी न बुडिजे, सुखे सुखरूपा घडिजे माझी याची अंगा। मग अग्निकुंडात टाकलेले बी अंकुर फुटण्याच्या अवस्थेला येत नाही, त्याप्रमाणे मला अर्पण केलेली शुभ अशुभ कर्मे फलद्रूप होत नाही। अर्जुना, कर्मे अर्पण न केल्यामुळे जेव्हा उरतात, त्यावेळी त्याचे फळ सुख दुःखाच्या रूपाने तयार होते आणि ते भोगण्याकरता एखादा देह घ्यावा लागतो।
ते कर्म मला अर्पण केले तेव्हाच पुन्हा जन्म घेणे संपले आणि जन्माबरोबर अनुषंगिक त्रिविध ताप नाहीसे झाले. म्हणून अर्जुना, याप्रमाणे ही सोपी युक्ती मी तुला दिली आहे, तर ती त्वरित अंमलात आण. उद्यावर ढकलले तर कर्मरहित होण्यास जास्त वेळ लागेल. ही युक्ती स्वीकारल्यावर या देहाच्या बंधनात पडावे लागत नाही, सुखदुःखाच्या सागरात बुडावे लागत नाही, तर सुखाने माझ्याच आनंदरूप स्वरूपाशी ऐक्य होते. तो मी पूससी कैसा, तरी जो सर्वभूती सदा सरिसा, जेत आप परू ऐसा भागू नाही. जे ऐसिया माते जाणोनी, अहंकाराचा कुरुठा मोडोनी, जे जीवे कर्मे करुणी भजती माते. ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. सविस्तर वटत्व जैसे, बीज कणिके माझी असे, आणि बीज कणू वसे वटी जेवी. तेवी आम्हा तया परस्परे, बाहेरी नामाचिची अंतरे. वाचून यांतु वटवस्तू विचारे, मी ते चिते. आता जायांचे जैसे लेणे, अंगावरी आहाच वाणे, तैसे देह धरणे उदास तयाचे. परिमळू निघालिया पवना पाठी, मागे वोस फुल राहे देठी, तैसे आयुष्याची मुठी केवळ देह. येर अवष्टंबू जो आघवा, तो आरुढोणी मद भावा, मजची आंतू पांडवा पैठा जाहला. तो मी कसा आहे असे विचारशील तर सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी मी सारखाच आहे, आणि ज्याच्या ठिकाणी आपपर भेदभाव नाही असा आहे. जे जीव माझे शाश्वत सत्य स्वरूप जाणून अहंकाराच्या ठिकाणी नाहीसे करून मनोभावे कर्म करून माझी भक्ती करतात, ते देहात वावरताना दिसतात, परंतु त्यांच्या ठिकाणी देह तादात्म्य नसते. ते माझ्या स्वरूपात सर्वस्वी असतात आणि मी पूर्णपणे त्यांच्या अंतःकरणात राहत असतो. लहान बीजाच्या कणामध्ये विस्तारासकट वडपणा सुप्त असतो, आणि बीजकण हा जसा वडाच्या ठिकाणी असतो, तसे आमच्यात आणि भक्तात परस्परांमध्ये बाह्य नामरूपात्मक देहसृष्टीने भेद आहे. एरवी आंतरिक परब्रह्म दृष्टीने मी म्हणजे तेच आहेत, आमच्यात दुजेपण नसते. उसने आणलेले अलंकार अंगावर धारण केले तरी त्याविषयी आपलेपणा वाटत नाही. त्याप्रमाणे भक्त जरी देह धारण करीत असले तरी त्यांना त्याच्याविषयी आसक्ती वाटत नाही. वाऱ्याच्या मागोमाग फुलातील सुवास निघून गेल्यावर गंधहीन फूल ज्याप्रमाणे वेलीच्या देठावर राहते, तसे त्यांचे शरीर केवळ आयुष्याच्या स्वाधीन अंतकाळ येईपर्यंत धरून राहते. अर्जुना, एरवी त्याचा सर्व देहाहंकार त्याने माझ्या ठिकाणी अर्पण केल्यामुळे तो माझ्यातच स्थिर झाला असे समज. येतपर्यंत 414 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 9 आणि भाग 9 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.